सांग कधी कळणार तुला भाग 21. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. सुसेन सकाळी उठून छान तयार झाला. आज संध्याकाळची तो फार आतुरतेने वाट पाहत होता. इकडे रियाला जास्त काही फरक पडत नव्हता, कारण सुसेन बोलेल की नाही ह्यावर तिला अजूनही शंका होती. पण ती खुश मात्र होती. ती तयार होत असतानाच तिचं लक्ष तिच्या डायरीकडे गेलं आणि तिने डायरी हातात घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. किती वेळा आहे सुशांत, इतकं वाचलं तरीही बोलू शकला नाही. कसं होणार ह्याचं? ह्याला फक्त राग व्यक्त करता येतो, प्रेम करू शकतो, पण व्यक्त नाही करता येत. बघू आज संध्याकाळी काय देतो प्रश्नांची उत्तरं. काय गं दीदी, असं एकटीच काय हसतीये? बरी आहेस ना? राजच्या आवाजाने रिया भानावर आली. नाही रे, काही नाही, असंच आपलं, रिया म्हणाली. इफ आय एम नॉट रॉंग, सुसेनचा विचार चालू होता ना? राज म्हणाला. तुला कसं कळलं? रिया बोलून गेली. म्हणजेच त्याचाच विचार चालू होता, राज म्हणाला. नाही, मी त्याचा विचार का करेल? रियाने सांभाळण्याचा प्रयत्न केला. तू त्याचाच विचार करणार आता, आणि का हे मी सांगायला नको? काय तुमची स्टोरी पुढे गेली की नाही? त्याने विचारलं. कसली स्टोरी आणि कसलं काय? रिया म्हणाली. म्हणजे त्याने तुला अजून साधं प्रपोज पण नाही केलं? नाही, रिया म्हणाली. काय यार, हा इतकं साधं काम नाही जमलं त्याला? काहीही नाही करू शकत तो आयुष्यात, राज म्हणाला. त्याने आयुष्यात खूप काही केलं आहे राज. सक्सेस काय असतं ह्याचं उत्तम उदाहरण आहे तो. सो बोलण्याआधी विचार कर, आपण कोणाबद्दल बोलतोय ते, आणि असेल त्याच्या डोक्यात काही वेगळं. रिया त्याला रागातच म्हणाली. बापरे, आतापासूनच इतकी बाजू घेते त्याची? कमाल आहे बाबा तुझी. एका मुलासाठी तू चक्क तुझ्या भावाला भांडतीये, कळतंय का तुला? माझी बहीण आता माझी नाही राहिली, आता कोणीच नाही माझं, राज बोलत होता. ये काय लावलं रे सकाळी सकाळी? काय फालतू डायलॉग्स मारतोय? तुला आज काही अभ्यास कॉलेज नाही आहे का? रिया म्हणाली. आहे ग, पण तुझ्या आयुष्यापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं आहे का? राज तिला म्हणाला. बरं, इतकी नको माझ्या आयुष्याची काळजी करू, मी समर्थ आहे. तू तुझं काम कर, रिया त्याला म्हणाली. बोलून घे माझ्यासमोर, असंही सुशांतसमोर तुला काहीच बोलता येत नाही. त्याचंच ऐकावं लागतं, राज म्हणाला. मी नाही घाबरत त्याला. तो काही राक्षस आहे का? काहीही म्हणे त्याला घाबरते, रिया म्हणाली. नाहीच जोग, अजून एक, राज तिला म्हणाला. राज तू निघ बरं, तू तुझं काम कर, मला ऑफिसला निघायचं आहे. उशीर झाला तर जमदग्नी भडकेल त्याचा, रिया म्हणाली. म्हटलं ना मी तुला की तू घाबरते, राज तिला चिडवत म्हणाला. मीच निघते, तुझ्याशी असंही डोकं लावून काही फायदा नाही, आणि ती निघाली. बाय दीदी, ऑल द बेस्ट, राज मागून ओरडला. बाय, थँक्यू, असं म्हणून ती निघाली. ऑफिसला आल्या आल्या ती सुशांतला भेटायला गेली. हॅप्पी बर्थडे सुशांत, तिने त्याला विश केलं. थँक्यू रिया. काय, आणि रात्री फोन का बंद होता तुझा? मी किती ट्राय केला, रिया त्याला म्हणाली. अगं सकाळी उठायचं असतं आणि रात्री विश करणारे परत सकाळी भेटले की विश करतातच. मग उगाचच आपली पण झोप खराब करायची का? आणि त्यांची पण म्हणून मी बंद फोन करून ठेवतो, सुशांत म्हणाला. सिरियसली, तुझं काही होऊ शकत नाही. एक दिवस असतो तेवढा, आणि त्या दिवशी फोन बंद ठेवायचा काय अर्थ आहे ह्याला? रिया म्हणाली. हे बघ रिया, तू केलं ना आता विश, पोचल्या तुझ्या शुभेच्छा माझ्यापर्यंत. तू तर तशीही माझी हितचिंतक आहेसच, मग 12लाच शुभेच्छा द्यायचं काय एवढं? बरं, आता हा विषय ठेव बाजूला आणि कामावर लक्ष केंद्रित कर. आज बरंच काम आहे, सुशांत तिला म्हणाला. हो करते, म्हणून ती निघाली तिथून. किती प्रोफेशनल आहे सुशांत, अजिबात कामाच्या वेळेस टाइमपास करत नाही आणि करूही देत नाही. तिने तिचे कामे पटापट संपवले आणि संध्याकाळी घरी जायला निघाली. तोही आपले काम आटपून घरी गेला. जाताना मात्र रियाला सांगायला तो विसरला नाही की पार्टीला नक्की ये. तीही हो म्हणाली. पार्टीमध्ये सगळेजण आले होते, रिया सोडून. सुशांत तिची आतुरतेने वाट बघत होता. किती उशीर करतीही? काय सुशांत, कुणाची इतकी वाट बघणं चाललंय? सुदेश त्याला म्हणाला. अरे रिया नाही आली ना अजून, सुशांत म्हणाला. काय, रिया इथे येणार आहे? पण तिचा काय संबंध? म्हणजे तू ऑफिसमधले पण इन्व्हाइट केले का? नाही, फक्त रिया. ओ, अरे रिया असणारच ना, मी पण काय मूर्ख आहे, सुदेश म्हणाला. सुशांतचं आज सुदेशच्या बोलण्याकडे काहीही लक्ष नव्हतं. सुदेशलाही ते जाणवलं. जाऊ द्या,
आपला काहीही बोलून फायदा नाही आहे आज, हा त्याच्याच धुंदीत आहे असं म्हणून तो निघाला. रिया ॲज युजल छानच तयार होऊन आली, पण आज चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो होता. प्रत्येक वेळेस पाहिल्यावर पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडावं अशीच आहेस रिया तू. सुशांत तिच्याकडे पाहून मनातच म्हणाला. पार्टी एकंदरीत चांगलीच चालली होती, पण रियाचा सुशांत आणि सुदेश सोडलं तर बाकी कुणीही ओळखीचं नव्हतं. त्यामुळे तिला थोडं बोरच होत होतं, पण ती ते लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिला खरं तर निघूनही जावं वाटत होतं, पण केवळ आणि केवळ ती सुशांतसाठी थांबली होती. हळूहळू सगळे जात होते. रिया ही सुशांतला म्हणाली, चल मीही निघते. कारण तिने आता अपेक्षाच सोडली होती की काही सांगेल. त्याने तिचा हात पकडला. थांब रिया, कुठे निघालीस? अगं बरेच उत्तरे मिळणार आहेत, तुला ऐकायचे नाही? रियाचे हार्टबीट्स वाढत होते. विचार रिया, आज तुला काय विचारायचे ते विचार. मी आज सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे, सुशांत तिला म्हणाला. रियाला काय विचारावं काहीही सुचत नव्हतं. तिला खरं तर खूप काही बोलायचं होतं, पण काहीही सुचत नव्हतं. अगं बोल, विचार, सुशांत तिला म्हणाला. मी आधीच बरेच प्रश्न विचारले होते, त्यांचीच उत्तरे हवी आहेत मला, रिया म्हणाली. हो, तुला प्रश्न पडायचे ना, की असं का होतं? असं का होतं की तुला कोणी बोललं की फरक मला का पडतो? तुला थोडंही लागलं की त्रास मला का होतो? तू दिसली नाही की मी खूप बेचैन होतो. इतकी काळजी का वाटते तुझी? सुशांत जसा जसा बोलत होता, रियाची धडधड आणखीनच वाढत होती. विचार ना, का? सुशांत म्हणाला. का असं होतं? रियाने विचारले. बिकॉज आय लव्ह यू डॅम इट. रियाचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. काय म्हणाला? परत बोल, ती त्याला म्हणाली. आय लव्ह यू सो मच, आय जस्ट वॉन्ट टू बी विथ यू. आता मी माझ्या आयुष्याची तुझ्याशिवाय कल्पनाच नाही करू शकत. तू मला जगणं शिकवलं रिया, तू मला माणसात आणलं. पूर्वी कधीही न केलेल्या गोष्टी मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केल्या. थँक्यू सो मच रिया. तू नसतीस तर माझा पुन्हा नात्यांवर विश्वास कधी बसलाच नसता. मला इतकं चांगलं समजून घेण्यासाठी, माझ्या प्रत्येक चुकीला माफ करण्यासाठी तू खरंच खूप ग्रेट आहेस रिया. अँड दॅट्स वाय आय लव्ह यू. आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी मला तुझी साथ हवी आहे. देशील मला ती? त्याने विचारलं. तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आणि ओठांवर हसू होतं. तिने सणाचाही विलंब न लावता त्याला मिठी मारली. किती वाट बघायला लावली मला ह्या सणाची, किती छळलंस रे मला. खरं सांगू का, मीही नाही जगू शकत आता तुझ्याशिवाय. जितकं तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तितकीच तुझ्या जवळ आले, इतकी की तुझा रागही हवा हवासा वाटू लागला. माझं मलाच कळलं नाही की कधी तुझी होऊन गेले. ती रडतच बोलत होती. सुशांतने तिचे डोळे पुसले. अगं वेडी आहेस का, रडतेस कशाला? तू खरंच रडकी आहेस, तो हसत म्हणाला. आनंदाश्रू आहेत रे हे. नको, मला ह्यानंतर तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू पाहायचे नाही. कारण हसणारी रिया मला जास्त आवडते. त्यासाठी मी माझा रागही कमी करेन, सुशांत म्हणाला. अजिबात नाही, मला नाही आवडणार तू स्वतःला बदललेलं, रिया म्हणाली. कारण माझं ह्या सुशांतवर प्रेम आहे आणि हाच हवा आहे मला. तिने असं म्हटल्यावर सुशांतने पुन्हा तिला जवळ ओढलं आणि म्हणाला, नाऊ यू आर माईन. तिने मागे जाण्याचा प्रयत्न केला. का विश्वास नाही आहे, तो म्हणाला. आहेच, ती म्हणाली. आणि मी तो कधीच तुटू देणार नाही, असं म्हणून त्याने तिला सोडलं. चल निघायचं, रिया म्हणाली. मला तर तुला सोडून जाण्याची अजिबात इच्छा नाही आहे, तो तिला म्हणाला. हो, लग्नानंतर सोबतच राहायचं आहे. आता चल आपापल्या घरी. ओ, इतकी घाई झाली आहे का रिया तुला लग्नाची? तो परत तिच्याजवळ जात म्हणाला. ती थोडीशी लाजली अन म्हणाली, तू ना बरोबर मला शब्दात पकडतो. आता कायमचं पकडलं आहे मी, तुला असं नाही सोडणार, तो म्हणाला. आणि चल जाऊया, आईलाही आता सांगायला हवं की तुझ्या सुनेचा शोध संपला. आणि दोघेही निघाले घरी जाण्यासाठी.